अनेक वेगळे वेगळे सर्कमस्टॅन्सेस आहेत, प्लेयर्स आहेत. जसं राजसाहेबांचा पहिला तो एक पॉडकास्ट होता, मला वाटतं महेश मांजरेकरजींबरोबर. आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं की महाराष्ट्रासाठी आम्ही जे काही छोटे मोठे गैरसमज, वाद असतील ते दूर ठेवून आम्ही एकत्र येऊ. त्याच्यात उद्धव साहेबांनी त्यांना रिस्पॉन्ड पण केलं. आणि त्यानंतर ऑफकोर्स संजय राऊत साहेबांनी त्यांची त्यांची भूमिका असेल. पण दोन इंडिव्हिज्युअल जर आपण पाहिले, उद्धव साहेब आणि राजसाहेब, दोन्ही एकत्र येण्यात कोणी त्यांना आता थांबवू शकत नाही. आणि आम्हाला पण म्हणजे आता आम्ही जेव्हा फॅमिलीज म्हणून पण भेटतो, आता मध्ये भाऊबीज असेल किंवा दिवाळीत वगैरे भेटलो, कधी असं अंतर वाटलं नाही जे दोन पक्ष वेगळे आहेत. आणि पक्ष कदाचित वेगळे असतील, काही काही ठिकाणी आम्ही सिमिलर विचार करू, काही काही ठिकाणी एकदमच सारखा विचार करू, काही काही ठिकाणी वेगळे विचार असू शकतात, कारण दोन वेगळे पक्ष आहेत. 20 वर्षापूर्वी दोन व्यक्तींनी आपल्या आपल्या पक्षानं जे काही आहे ती चालना दिली. पण हे होत असताना मुंबईसाठी, परत एकदा सांगतो, महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रावर येणारं जे संकट आहे किंवा आलेलं संकट आहे ते दूर करण्यासाठी हे दोघं एकत्र आलेत. आणि ते मी मनापासून पाहतो. म्हणजे सीट शेअरिंगच्या वेळी पण दोघांनी सांगितलं होतं, ज्या दोन आमच्या टीम्स होत्या त्यांच्याकडून आणि आमच्याकडून, त्यांना पण सांगितलं होतं की जास्ती खेचाताण करू नका, जास्ती ओढाओढ न करता हे सगळं झालं पाहिजे, आनंदाच्या वातावरणात झालं पाहिजे, खेळीमेळीच्या वातावरणात झालं पाहिजे. कारण आपण लढतोय ते मुंबईसाठी लढतोय ते महाराष्ट्रासाठी लढतोय. आदित्यजी, हे 19 वर्ष 20 वर्ष होऊ शकलं नाही, ते आजच घडलं. त्याचं ट्रिगर नक्कीच काहीतरी असेल. त्रिभाषा सूत्री असेल. बघा, ट्रिगर, सर्कमस्टॅन्स, व्यक्ती. आता हे एवढं झटपट घडलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी, मला खरोखर आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे आम्ही घरी पण डिस्कस करतो की एवढं नॅचरली ते झालेलं आहे आता दोघांचं हे, की 20 वर्ष कशी निघून गेली. बरं, ते 20 वर्षात काय व्हायला पाहिजे होतं, झालं असतं का, जर तरच्या गोष्टी या वेगळ्या, ह्या गेल्या ते गेल्या. पण ह्या 20 वर्षामध्ये पण मला वाटत नाही त्यांच्या बाजूनी किंवा आमच्या बाजूनी कधी आम्हाला सांगितलं होतं की दोन वेगळे पक्ष आहेत, ह्यांच्याशी बोलायचं नाही किंवा त्यांच्याशी बोलायचं नाही, असं कधी नव्हतं. म्हणजे आम्ही कुठच्या लग्नात, कोणाच्या एंगेजमेंटला, कुठच्या कार्यक्रमात एकत्र आलो की 100 कॅमेरे समोर असायचे की आता बोलणार की नाही, बोलणार की नाही, पण एकमेकांशी एक संवाद तर असायचाच. याच्यात नातेवाईकांचा किती मोठा रोल होता तुमच्या एकत्र येण्यात? आता सगळ्यांना तर आनंद आहे. बघा, आता ऑफकोर्स चंदू मामा हे पहिल्यापासूनच, तेव्हापासून एकच भूमिकेचे होते. पण असं मी सांगितलं ना की फायनली हे दोन व्यक्ती, उद्धव साहेब आणि राजसाहेब, ह्या एवढे इंडिव्हिज्युअली कटआउट आहेत की जवळ आणण्यात, दूर येण्यात तिसरा चौथा कोणी व्यक्ती नसू शकतो. या दोघांनी जेव्हा ठरवलं की आता एकत्र यायचंय महाराष्ट्रासाठी, ते आले. आणि ती ताकद एकत्र आल्यानंतर कितीही मोठं समोरून कोणी आलं तरी सपाट करण्याची ताकद या दोघांमध्ये आहे.